टॉल्स्टॉय हा फार मोठा लेखक होता, रशियातला तत्वचिंतक होता. त्याला भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्याच्या विचारात आणि त्यांच्या लिखाणामध्ये होती. आणि त्याची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, ती म्हणजे जास्त हवरटपणा किंवा हव्यास किंवा फाजील महत्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो, हे टॉल्स्टॉयने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्याच्या कथेतला जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली की तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. इतका धावला, पण त्याला सांगण्यात आलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुझी. पण त्याला चालण्यापेक्षा धावण्याची इच्छा जास्त झाली की जास्त जमीन मिळेल. तो धावत राहिला. तो दुपारी जेवला नाही, त्याने पाणी प्यायला नाही. चालता तो आजारी पडला आणि मग ज्युपिटर हॉस्पिटलला ऍडमिट झाला. तरी तो धावत राहिला आणि धावता तो पडला, वेशीवरून पडला आणि त्याला शेवटी काहीच मिळालं नाही. शेवटी गावकऱ्यांनी त्याला 2 गज जमीन ही त्याचं नशीब आहे. हे सर्व राजकारण्यांसाठी, हे अमित शहासाठी आहे, हे नरेंद्र मोदींसाठी आहे, एकनाथ शिंदेसाठी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे की माणसानं कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल, पुराण असेल, हा हिंदुत्व असेल, कोणत्याही धर्मात पहा की एक त्यातलं तत्व आहे, एक मुद्दा असा आहे की तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी नाही. समाधान हा अत्यंत महत्वाचा शब्द. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20 कोटी 50 कोटी. काल सुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहे, बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा कुठेतरी, थांबलं पाहिजे. तरी गोष्ट त्या टॉल्स्टॉय ती लोकांनी वाचावी, कारण आताच्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना वाचनाची आवड नाही, म्हणून ती वाचावी, तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी आणि एक पूर्णविराम तयार करावा. तर अंत आपोआप येतो, लक्षात घ्या. बोला. नाही, त्यांना अतिश्रमामुळे जे आजारी असल्याचं मी वाचले. अतिश्रमामुळे मग टॉल्स्टॉयचा म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळेच पडला. टॉल्स्टॉयच्या कथेतला म्हातारा सुद्धा अतिश्रमामुळे, सतत धावत राहिल्यामुळे, जमिनीसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, बरं का, पदासाठी, पैशासाठी. आणि तो जो आहे टॉल्स्टॉयचा म्हातारा, तो टांगा चालवायचा. तो तेव्हा रिक्षा नव्हती, तेव्हा टांगा होता. तेव्हा तो टांगा चालवायचा आणि टांगा चालवून उपजीविका कराय. अशी गोष्ट आहे का मी माझ्या मनातलं सांगत नाही. जर तुम्ही टॉल्स्टॉयचा कथा कादंबऱ्या वाचाल तर हा म्हातारा टांग्यावाला तुम्हाला सातत्यानं त्या दिसेल. त्याच्यामुळे ते आजारी असतील, त्यांच्या प्रकृतीला आराम पडो आणि त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. नाही, तुमच्या हातामध्ये अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहे आणि लुटलेला पैसा आहे राम मंदिरातला. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे जो आलाय आता ठेकेदार, याच ठेकेदारांकडून देणग्या घेऊन त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम केले होते सगळे. त्याच्यामुळे हा काय पापाचा पैसा तुम्हाला पसणार नाही. ज्या कोणी घेतला असेल, मग आमचे ते 6 खासदार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्या आधी असतील, हा पैसा त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना अजिबात पसणार नाही. हा इतिहास आहे. हा टॉल्स्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे सगळे कोसळणार आहेत 2 फूट जमिनीमध्ये.
असं म्हणाल की एका आमदाराला अजून एक ऑफर देण्यात आली. असं आहे की प्रयत्न चालू आहेत. आमदार आहे ते आमच्या मला माहित नाही. मला असं आहे की शेवटी विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, चर्चा सुरू असतात, मग कानावर येतात, कोणतं सांगायला येतं की आजही अमुक अमुक माणसाला ऑफर दिली, त्याला ऑफर दिली. म्हणजे काय करणार आहे, ऑफर करणार काय, किती पाहिजे आता काय. शेवटी इस्पितळातच माणूस जातो, इस्पितळातून सभागृहात जातो, तिथून शिर्डीवर जातो, शिर्डीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेद पुराण जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाही, त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आजरा अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्ण विराम देते. आज तुमचं रामरक्षा आंदोलन आहे, रामरक्षा आंदोलनाच्या आज सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं अरे कोण आमदार रक्षा आंदोलन तुम्ही करा. अरे साले कोण ते सत्ताधारी? काय सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारी? हिंदुत्वासाठी आंदोलन चाललंय ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मी काल सांगितलं, रामाचा मुकुट चोरला गेला, रामाच्या पादुका चोरल्या गेल्या, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना, मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलं, तुम्हाला माहिती आहे का? सीतेला दान केलेली मंगळसूत्र चोरली गेली. हे या महाराष्ट्रातल्या आणि देशातलं हिंदुत्ववाद्यांना माहिती आहे का? सीतामाईचं हिंदुत्व मंगळसूत्र ज्या पद्धतीने चोरलं गेलंय, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरली गेली. तिथं का अब्दुल रहीम, शमशा असे कोणी आले होते का चोरायला? कोण आहेत ते चोरणारे? मिश्रा, दुबे, चंपतराय, राव, राय हेच आहेत. आणि नेतृत्व कोणाचं आहे? मोदींचं आहे. सीतेचं मंगळसूत्र चोरता, काय तुमचं धाडस? सीतेची पैंजणं चोरली आहे सीतामाई, रेकॉर्डवरती आलाय SIDच्या. सीतामाईची पैंजणं, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाची आभूषण, रामाची कर्णफुलं हे चोरून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या. सत्ताधारी सत्ताधारी साले कोण सत्ताधारी आहे? विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे. हे दुर्योधनाचे सत्ताधारी आहेत सगळे, हे दुर्योधनवादी आहेत जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून. त्यांचा बाप दुर्योधन आहे का काय? सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की चंपतराय असतील किंवा याच्यावर आता आज आम्ही संध्याकाळी 4 वाजता दादर पश्चिम कबूतरखान्याजवळच्या हनुमान मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा आंदोलन करतो. आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजपासून अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात होते आहे आणि कदाचित हे आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर जाईल. आधी पूछेच्या आहे यांची अद्यापही चौकशी झालेली नाहीये. गोविंद देवगिरी यांची चौकशी झालेली नाही, कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल अजूनही काही कारवाई झाली नाही. बघा, मुघल काळामध्ये एकच महमूद गझनवी होता. आता राम मंदिराच्या लुटीमध्ये एकूण 25 महमूद गझनवी भाजपच्या त्या टोळीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय ती दुरस्थ असू शकतात, मला माहित नाही. कोषाध्यक्ष ही त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती. ये सही है, ये बात ऐसी है कि आज भी कांग्रेस के पास उनको जो डिलिमिटेशन बिल लाना है 850 वाला, उनके लिए पर्याप्त
बहुमत नहीं है और बहुमत नहीं जुड़ सकता है। आप कितने भी तोड़ दो, तोड़ने की कोशिश करो, आप कोई बहुमत का आंकड़ा आप नहीं प्राप्त कर सकते। आज आज राम मंदिर का जो लूट है, राम मंदिर में जो चंदा चोरी है, चढ़ावा चोरी है, हाँ, राम और सीता माई के अलंकार चोरी हो गए, हाँ, राम सीता माई का मंगलसूत्र भी चोरी हो गया। आपको मैं बताना चाहता हूँ, सीता माई का जो मंगलसूत्र दान दिया था बहुत से लोगों ने, हाँ, राम सोने का रामचरितमानस भी लूट गया है। वो कानों के, हाथ के कंगन, ये कानों के सब अलंकार, प्रभु श्री राम के अलंकार, आभूषण सब चोरी हो गए। और चोरी करने वाले भारतीय जनता पार्टी के चोर है। ये सब बीजेपी के महमूद गजनवी है। उसके खिलाफ आज महाराष्ट्र में शिवसेना आंदोलन शुरू करेगी। आज दादर में हनुमान मंदिर के सामने उद्धव ठाकरे जी के लीडर नेतृत्व में आंदोलन की शुरुआत होगी, फिर पूरे महाराष्ट्र में आंदोलन होगा और महाराष्ट्र के बाहर भी हम जाएंगे।